आफ्टरनून आशाताई, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, आज आमचं जे काही लसीकरण सत्र होतं, तर ते लसीकरण सत्र असल्यामुळे आज मला तो व्हिडिओ बनवायला थोडासा उशीर झालेला आहे। परंतु तरी देखील मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। त्यामुळे आशाताई, तुम्ही हा व्हिडिओमधून स्किप करू नका। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे बरेच आशाताई आमच्या ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ पाहतात, त्या माहितीचा त्यांना उपयोग देखील होतो, त्या कमेंट देखील मला करतात, परंतु चॅनलला अजून त्यांनी सबस्क्राईब केलेला नाही। तर माझी एक रिक्वेस्ट आहे ताई, जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि तुम्ही जर आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर आशा मैत्रिणींना देखील चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा व नोटिफिकेशनचं बटन देखील दाबा। कारण की काही अशा गोष्टी असतात की ज्या तुम्हाला आज, म्हणजे समजा मी आज आता व्हिडिओ बनवलेला असेल तर तो तुम्हाला लगेच मिळणं किंवा तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं, व हे केवळ तुम्ही जर त्याचं चॅनलला सबस्क्राईब केलं आणि नोटिफिकेशन ऑलसाठी, म्हणजे बेल आयकॉन ऑलसाठी जर सिलेक्ट केलं तरच होऊ शकतं। आणि या माहितीचा तुम्हाला तुमचं कार्य करताना सहजरित्या आणि अतिशय व्यवस्थित कशा प्रकारे करायचं याचे व्हिडिओ दिवसेंदिवस येत राहणार आहेत। त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग जराही वेळ न घालवता नेमका आज कुठल्या टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवला आहे ते तुम्हाला सांगते। तर आजचा व्हिडिओ हा अतिशय खास आहे, कारण की जी काही डिजिटल साक्षरता आहे, तर ही डिजिटली आशाताईंनी साक्षर का असावं याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे। तर बघा, डिजिटल साक्षरता ही कशा प्रकारे महत्त्वाची आहे। तर आपण काय करतो, तर आपल्या म्हणजे जी काय आपण कामे करत आहोत तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल साधनांचा उपयोग होतो, जसं की स्मार्टफोन असेल, टॅबलेट असेल, कम्प्युटर असेल, लॅपटॉप वगैरे असेल। तर अशा सर्व प्रकारच्या साधनांचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे। म्हणजे एक आशा स्वयंसेविका म्हणून तरी ही सर्व साधन म्हणजे जे काही आपल्याला माहिती वगैरे भरावी लागते किंवा ऑनलाईन माहिती वगैरे भरावी लागते, तर ही माहिती कशा प्रकारे भरायची किंवा त्या वेगवेगळ्या साधनांचा कशा प्रकारे उपयोग करायचा, तर यासाठी आपण डिजिटली साक्षर असायला हवं। तर बघा, डिजिटली साक्षर हे केवळ एक कौशल्य नसून आजच्या काळातील आवश्यक गरज बनलेली आहे। कारण बघा, कुठली पण गोष्ट करायची झाली तर कुठले पण फॉर्म, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फॉर्म असेल, JSYचा असेल, किंवा आपलं रेग्युलरचं जे काही RI-17 मधील इम्युनायझेशन म्हणजे जे काही लसीकरण असेल ते देखील आपल्याला कोविन ॲपवरती वगैरे भरावं लागतं। तर बरीच माहिती पोर्टलवरती देखील आपल्याला भरावी लागते। CBAC फॉर्म असतील ते देखील आपल्याला ऑनलाईन वगैरे भरावे लागतात। तर अशा प्रकारे त्यामुळे ही जे काही डिजिटल साक्षरता आहे ते आशांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे। कारण कामातील अचूकता वाढते, म्हणजे आपण जर डिजिटली साक्षर असू किंवा डिजिटल साधने जर आपल्याला वापरायला आली तर आपली जी कामातील अचूकता आहे ती वाढते। त्याचबरोबर माहिती देखील लवकर पोहोचवता येते, वेळेची बचत होते आणि आरोग्यसेवा अधिक परिणामकारक होतात। म्हणून अशा डिजिटल साधनांचा आपल्याला, हे जे काही डिजिटल साक्षरता आहे त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होऊ शकतात। बघा, आपण कधीही कुठेही माहिती पोहोचू शकतो। या जर डिजिटली आपण साक्षर झालो, टॅब वगैरे आपल्याला चालवायला आले किंवा दिलेली लिंक ओपन करून त्यामध्ये माहिती फिलअप करायला आली किंवा भरायला आली, तर आपण ही माहिती कधीही आणि कुठेही पोहोचू शकतो। तर त्याचबरोबर बघा, स्मार्टफोन किंवा टॅबलेटद्वारे सगळे काम जलद आणि सोप्या रीतीने होते। डिजिटल उपकरणांमुळे मोजणी आणि अहवालात अचूकता येते, म्हणजे जी काही आपली मोजणी असेल किंवा अहवाल सादरीकरण असेल त्यामध्ये देखील अचूकता येण्यासाठी आपण डिजिटली साक्षर असणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच प्रकारे बघा, ऑनलाईन कोर्सेस आणि प्रशिक्षण कार्यक्रम डिजिटल माध्यमातून सहज उपलब्ध होतात। जसे की आपला हा ज्ञान प्रबोधिनी हा यूट्यूब चॅनल असेल, जर तुम्ही स्मार्टफोन वगैरे वापरत असाल तर यावरील माहिती देखील किंवा ऑनलाईन जर एखादा कोर्स असेल किंवा प्रशिक्षण असतील ते देखील आपण या डिजिटल साधनांच्या माध्यमातून सहजगत्या ते काम आपण करू शकतो। म्हणून अशा प्रकारची डिजिटल साक्षरता आशांकडं असली पाहिजे, कारण डिजिटल साक्षरता ही केवळ एक संधी नाही तर ती भविष्यातील यशाची गुरुकिल्ली आहे। म्हणून ताई, मी म्हणते की तुम्ही आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण यानंतर आम्हाला तर अजूनपर्यंत टॅब वगैरे काही भेटलेला नाही किंवा ऑनलाईन जी कामे आहेत ते आम्ही थोड्याफार प्रमाणात आपल्या स्वतःच्या स्मार्टफोनवरून करतो। आणि ती देखील जर आभा कार्ड काढणं असेल किंवा आयुष्यमान भारतचं कार्ड असेल, गोल्डन कार्ड वगैरे काढायचं असेल तर अशा सारख्या गोष्टी किंवा कोविन ॲपवरती
लसीकरण वगैरे, बाळाचं पेंटा वगैरे ते नोंदवायचं असेल किंवा प्रधानमंत्री मातृवंदनाचा फॉर्म वगैरे भरायचा असेल तर अशा प्रकारची ऑनलाईन कामे आम्ही करतो. तर अशाच प्रकारची ऑनलाईन कामे कशा प्रकारे करायची याबद्दलचे देखील व्हिडिओ मी या चॅनलवरती वेळोवेळी टाकणार आहेत. म्हणून ताई हा चॅनल तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जावा की कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद ताई.